मी तेल गरमच होऊ दिलं नाही. वाव. हा मला ही सवय आहे भांड असं आपटायची आणि आई मला नेहमी म्हणतात अगं काजल. बनवलं नाही कधी हे, मी फर्स्ट टाइम बनवते बाय द वे. म्हणजे आज जमलं तर परत बनवणार आहे. हे असं होतं बनवताना कमी जास्त वाटलं तर आपण घालू शकतो त्यात. आई एक काचेची वाटी हवी आहे आणि मी आणखी एक वस्तू विसरले. फक्त मला तळायला ते हे दे ना. मी बनवते कोथिंबीर वडी, सांबार वडी, नागपूर स्पेशल. आपण हे रेडी करून घेऊ आणि मग स्टार्ट करू. हाय फ्रेंड्स, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आले एका अभिनेत्रीच्या घरी, कारण तुम्ही दररोज त्या अभिनेत्रीला मालिकेतून तर पाहतच असता आणि तुम्हाला प्रश्न पडतो की हे घरी असताना काय करत असतात फ्री टाईममध्ये. सो आज मी अशाच एका अभिनेत्रीच्या घरी आली आहे, जी आज आपल्याला थेट तिच्या किचनमध्ये नेणार आहे. माझ्यासोबत तुम्हा सर्वांची लाडकी काजल आहे, अर्थात शेफाली. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. हॅलो, कशी आहेस? मी मस्त आहे. आणि आज आम्ही तुझ्या घरी आलोय. आम्हाला खूप मस्त वाटतंय, कारण आज आम्हाला काहीतरी स्पेशल करून देणार आहेस तू. तर काय असणार आहे आज? ऍक्च्युली बहुतेक लोकांना माहिती नाहीये की मी नागपूरची आहे. सो मी नागपूरची असल्यामुळे मला असं वाटतं की नागपुरी डिश काहीतरी तुम्हाला बनवून दाखवावी. सो आज मी बनवणार आहे सांबार वडी. म्हणजे नागपूरला कोथिंबीरला सांबार म्हणतात. ओके. सो इन शॉर्ट मी पुडाची वडी बनवणार आहे आणि त्याबरोबर कढी असणार आहे, अशी आंबट गोड तिखट. आणि सेकंड डिश मी विचार करते की मेथीतली फळं. ही डिश कोणाला माहितीच नाहीये. एक्झॅक्टली. सो या दोन डिशेस मी बनवणार आहे. चला, खूप भूक लागली आहे. तिने एवढ्या पदार्थांची नावं घेतली आहेत, तर आता आम्ही थेट किचनमध्ये जातो आणि बाकीच्या ज्या गप्पा आहेत त्या आम्ही किचनमध्ये करतो. रेडी? येस, रेडी. चलो. आता आपण आलो आहोत काजलच्या किचन मध्ये आणि आज ती पहिला पदार्थ कुठला बनवणार आहेस काजल? सांबार वडी. सांबार वडी. ओके. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण थोडक्यात जाणून घेऊया. काजल, काय काय घेतलंस तू एकंदरीत साहित्य? सो सांबार वडी म्हणजे सांबर नाही, सांबार म्हणजे कोथिंबीर. नागपूरला कोथिंबीरीला सांबार म्हणण्यात येतं. सो कोथिंबीर मी आधीच 2 तासाआधी छान चिरून त्याला वाळवून घेतलंय, कारण का यात थोडंही पाणी लागत नाही. ठीक आहे, त्यामुळे सुकं सुकं हवं असतं. ओके. त्यानंतर हे नारळ आहे, सुकं नारळ आहे, आमचूर पावडर, शेंगदाण्याचा कूट, मीठ, हळद, धनेपूड, बडीशेप, खसखस, ओवा, जिरे, तिखट, राई, साखर. ही चारोळी आहे, जरा चारोळी घातली तर छान वाटतं. आणि गरम मसाला हा मी घरीच बनवून घेतलाय. अरे वा. आलं लसूण पेस्ट. आणि हे जे आहे ना, यात 1 वाटी बेसन आणि 1 वाटी मैदा. त्यात मी जरा तिखट, हळद आणि एक 4 टेबलस्पून ऑइल घेतलंय. त्याचं मोहन मी बनवून घेतलेलं, तर ते मोहन घातलं त्यात. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. हे सगळं मी मिक्स करून त्याचा डो तयार केलाय. ओके. हे सगळं आपल्याला आता लागणार आहे. येस. सो सगळ्यात आधी आपण बनवूया याचं सारण. सो आता आपण सगळं साहित्य काजलकडनं जाणून घेतलंय आणि एकंदरीत आपण पहिल्या पदार्थाला सुरुवात करतोय. थेट काजलच्या किचनमध्ये येऊन आज आपल्याला काजल काय छान मेजवानी देते बघूया. तेल खूप जास्त लागणार नाहीये, कारण ऑलरेडी आपल्याला ती तळायची असते ना, त्यामुळे खूपच कमी तेलात हे करायचं असतं सारण. सगळ्यात आधी आपण जिरे घालणार. ओके. सो यात झाले जिरे आता तडतडले, आपण जरा यात घालूया.
कारण का कोथिंबीर घातल्यानंतर ना याला आपण शिजवायचं नसतं. अच्छा. हां, सो त्यामुळे याला जरा होऊ द्यायचं छान. आणि हे होत असताना यात आपण सगळं मिक्स करायचं. आता तू चारोळी घालतेस आत्ता? चारोळी घालते आत्ताच. त्याला असं छान भिजवलेली चणा डाळ खूप नाही घालणार मी, कारण आपल्याला फक्त चणा डाळ नको लागायला. हा, मला ही सवय आहे भांड असं आपटायची. आणि आई मला नेहमी म्हणतात अगं काजल काय करते. जर मी बडीशेप आणि हेच होत असताना मी यात शेंगदाणे, हे असं कोरडंच असायला हवं. खूप त्यात तेल असलं ना तर मग आपण त्यात तळताना परत त्यात आतमध्ये तेल गेलं तर झाला पचका. म्हणून हे असंच कोरडंच असायला हवं. मला पर्सनली खोबरं घालून आवडत नाही. हे ओलं खोबरं की डेसिकेटेड कोकोनट आहे? त्याच्याऐवजी आपण ओलं खोबरं वापरू शकतो और नाही वापरू शकत पर्याय. डेसिकेटेड कोकोनटच वापरायचं. आणि ते पण अगदी आहे बघ 1 आणि 2 दॅट्स इट. 2 टेबलस्पून इज इनफ. सगळ्याचं असं खूप छान असं एक फ्लेवर आल्यानंतर ना ते खायला खूप छान वाटतं आपल्याला. मेथीतली फळं मी आधी बनवली आहे. अच्छा. बट हे मी फर्स्ट टाइम बनवते. हे जरा आमचूर पावडर आहे, ते आपण थोडंसं घालूया, कारण का नागपूरकरांना आमचूर पावडर म्हणजे जीव का प्राण. धनेपूड आहे. ओके, सगळं तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं हे करा. 1/2 टेबलस्पून हळद. तिखट आवडतं का तुम्हाला? मीडियम तिखट खाते. हां, पण हे नुसता तिखट मसाला आहे की कलर लाल मिर्च पावडर आहे? लाल मिर्च पावडर. ओके. त्यानंतर खसखस, आणि हलकी साखर. ते लागतेच ना, साखर आपल्याला लागताही आहे साखर. आणि मी घरी बनवलेला. ह्याची रेसिपी जाणून घ्यायची आहे, कारण घरी बनवलेला गरम मसाला आहे. राईट? तू स्वतः बनवलायस म्हणाली? हो. ओके. ह्याची रेसिपी मला आईंनी सांगितली, माझ्या सासूबाईंनी. ओके. एकत्र झालं. मला असं वाटतंय पर्सनली की जरा तेल घालूया. बरं. खूपच जास्त कोरडं नको वाटायला. हे असं होतं बनवताना, कमी जास्त वाटलं तर आपण घालू शकतो, त्यात ऍड करू शकतो. बरं, सांगायची एक गोष्ट म्हणजे काजल इथे बनवते, पण काजलच्या आई म्हणजे तिच्या सासूबाई थोड्या इन्स्ट्रक्शन देतात. म्हणजे हे वापरून बघ, ते वापरून बघ. सो काकी आलेले आहेत. काकी, काय काजलचा हातनं पहिल्यांदा खाणार आहात? हातनं पहिलं म्हणजे तशी ती सुगरण आहे, ठीक आहे, पण तसं म्हणजे प्रॅक्टिकली आज ती करणार आहे. आणि तिच्या हातच्या सांबारवडी आज आपण खाणार. हो, तुम्ही पण पहिल्यांदा खाणार जसं मला कळलंय. तिच्या आईच्या खाल्ल्या तर मी हा स्पेशली नागपुरी पदार्थ. बरोबर. खाऊन बघूया आपण. आता मी कोथिंबीर घालते. चांगल्या ऑर्डर. पण तुम्ही तसंही काजलला इन्स्ट्रक्शन देत असता अदरवाईज, की ती आहे तशी सुगरण, त्याच्यामुळे फार म्हणजे आता तुमच्या इकडच्या पद्धती वेगळ्या आहेत का सेम? वेगळ्या सेम आहे, पण नागपुरी मसाले आणि आपल्या इकडचे मसाले फारच फरक. बरोबर. सो त्या लँग्वेज टीचर आहेत. अरे वा. सो त्या
अरे वा. येस. आणि आता प्रायव्हेट अच्छा. ओके, पण म्हणजे असं कुठल्या कुठल्या लँग्वेजेस तुम्ही? मराठी आणि हिंदी. सो हे झालंय बघ. Okay. आता याला खूप जास्त शिजवायची गरज नाही. हो आई, हे आता याला जरा मॉइश्चर आलंय बिकॉज कोथिंबीर वगैरे आहे ना. येस. तर हे आता झालंय, आपण हे बाजूला ठेवूया. तरी साधारण आपण स्टार्ट केल्यानंतर हे किती वेळ होऊ द्यायचं हे सारण? म्हणजे हे आता बघ, हे असं मॉइस्ट होईपर्यंत, हे असं मॉइश्चर आलं नाही याला हां. की समजायचं की हे झालंय रेडी सारण. बरं. ओके. याला असं खूप शिजवायची किंवा काही करायची गरज नसते. ओके. ओके. आता हे थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. थोडा वेळ बाजूला. खूप असं गार झालंच पाहिजे असं नाहीये. ओके. बट येस, तुम्ही ठेवू शकता बाजूला. ओके, डन. सो आपलं सारण रेडी आहे. सारण रेडी झालंय. Yes. आता पुढच्या प्रोसेस एक कडे वाढणार. आता हे ना असं कडक हवं असतं, तर याला थोडं 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 पाणी घालून ह्याचा डो लाटताना. तयार करायचा. लाटताना. नाही नाही नाही, पाणी ओके. घालून नाही, हे मळताना. ओके. So, आता सारण तर आमचं तयार झालेलं आहे छानपैकी. आता ज्याच्यात स्टफ करायचं आहे ते डो जे काजलने दाखवलं होतं त्याचं प्रिपरेशन आपल्याला कसं आहे ते देखील सांगितलं होतं. आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया काजल. येस. ओके. बहुत मेहनत है भाई. सो याला ना तेल किंवा कणिक लावायची नसते. Okay. हे करताना लाटताना डिरेक्टली हां, कारण तेलात तळताना ती कणिक तेलात हे होतं ना, सगळं तेल खराब होतं. ओके. त्यामुळे आपल्याला काहीच ते ऍड करायचं नाही आणि तेल पण लावायचं नाही, कारण का मग त्या ज्या आपण वड्या हे करणार आहोत ना, बांधणार आहोत, त्या सुटतात. त्यापेक्षा Okay. काही न लावता तुम्ही फक्त हे, आणि असं खूप पातळही नाही आणि पोळीसारखं एक जाड असायला हवं हे. अच्छा. आणि हलकं ओव्हल शेप देण्याचा प्रयत्न करायचा याला. बरं. जसंही पीठ आपण थोडंसं हे जे डो आहे तो आपण थोडासा घट्टच हां, मळलाय. केलंय. आणि मी एकदम छोटू छोटू करणार आहे, कारण का मी फर्स्ट टाइम करते. यांचा साईज ऑलमोस्ट मोठा असतो एकदम. म्हणजे एक एवढी मोठी एक वडी असते, बट मी तेवढा नाही करणार आहे. ओके. कारण का आय एम नॉट सो प्रो. हां हां. हो. सो आता आपण हे सारण घेऊ. काजल बनवते तेव्हा प्रतीक, हाय प्रतीक, तिला आता बनवते बघण्यासाठी उत्सुक आहे म्हणून खास व्हिडिओ झालाय. काजल ये खायला.
बाबा, आई, मोठी बहीण, छोटी बहीण, ही मी आहे, माझी बहीण आहे, आई आणि बाबा. आता मी प्रतीक आणि आई बनवते. म्हणूनच मी तुला म्हटलं की एवढं छान बनवतेस तर सेटवर असं कधी काय नेणं होतं. मलाही प्रश्न पडला कदाचित तू नेत असशील काहीतरी नेतेच बनवून मी वगैरे. नेते, पण माझ्या हातचं नसतं ते आईच्या हातचं. हा, आई मला छान म्हणजे थोडं तरी डाएट फॉलो करूया म्हणून मी आईंना सांगते मला कडधान्य दे, आणि ती काळे चणे, काबुली चना प्लस काय असतं इथे राजमा, हे सगळं मिक्स करून का मला छान असं देतात बनवून, आणि ते प्रचंड आवडतं सेटवर सगळ्यांना. वा. बाई संसार संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. असं मी फारच आवाज खूप गोड आहे काजल तुझा, Thank you. म्हणजे खूप गोड आहे. थँक्यू. सो आता कढी बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत खायला कढी पाहिजे, म्हणून कढीचं प्रिपेरेशन आता आम्ही स्टार्ट केलंय. काजल सांगशील जरा? मगाशी राहिलेला आलं लसूण पेस्ट मी यात ऑलरेडी घातले. ओके. सो आता आपल्याला लागतील जरा लसूण, हिरव्या मिरच्या. ओके, हे सगळं मी यासाठी पेस्ट करून घेते. माझ्या आईने मला अशी सवय लावली आहे, कारण मला ना हे सगळं असं लागलं कढीत तर मला आवडत नाही. म्हणजे जी पूर्ण प्युरीच, हां, पूर्ण पेस्ट करूनच ती मला द्यायची. सो मला तीच एक सवय आहे आता. असे आलं गेलं तर आलं सॉरी घालायचं. मेथीचे दाणे, ओके, ॲटलिस्ट एवढे. ह्याचा पण आपण इथेच पेस्ट करून घेऊया. जरा जिरे, साखर पण मी आताच घालते. आता आपण याला पेस्ट करून घेऊ. याची पेस्ट मध्ये मीठ ऍड करायची गरज नाही, पण नंतर करणार. येस. ओके, सो मी आले आता पेस्ट करू. ही पेस्ट आपण अशी तयार करून घेतली आहे कढीसाठी. ओके. आता आपण कढी बनवायला आपल्याला आधी दही आणि थोडंसं बेसन लागणार आहे. सो ते पण आपण त्यासाठी दही घेऊया, आणि अगदी एवढंच त्यात हे बेसन, 1-1.5 चमचा. 1 चमचा. ओके. आता आपण यात घालूया पाणी, आणि पाणी घालून आपण त्याला मिक्स करूया. ओके. तडतडली की आपण हे घालूया दुसरं. काजल, तुझ्या आणि तुझ्या बहिणीचे असे काही किस्से दोघींनी छान, म्हणजे लहानपणापासून तुम्ही दोघी जेवण बनवता म्हणालीस तू, तर असे छान काही किस्से आहेत का जेवण बनवतानाचे, गप्पा मारतानाचे? आधी लग्नाआधी माझ्या बहिणीचा आणि स्वयंपाकाचा काही एक संबंध नव्हता. अच्छा. ती घरची सगळी कामं करायची, भांडी वगैरे, आणि मी आईला स्वयंपाकात हेल्प करायची. हे आधीपासूनच आमचं ठरलेलं होतं.
जरा मी तेल घेते. येस. मी तेल आधीच जास्त घालत नाही कारण का मला चुकूनही जास्त तेल नको असतं, म्हणून मी अंदाज घेऊन घेऊन जरा जरा तेल यूज करते. तर आता मला कळलं की यात तेलाची गरज आहे म्हणून मी तेल ऍड केलं. सो या पॉइंटवर येऊया. तर लहानपणी काय झालेलं, आईचा ऍक्सिडेंट झाला आणि ती ऑलरेडी अपंग असून सुद्धा तिच्या परत पायाला दुखापत झाली. ओके. आणि तेव्हा होळी होती आणि होळीला घरात काय आता कसं करायचं, स्वयंपाक तर करायला हवा, तर काय करायचं आता, म्हणून आम्ही आईला विचारलं कसं काय बनवायचं. मी तेव्हा 6वीत होते आणि मला आठवतं पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक आम्ही दोघी बहिणींनी केलेला. बापरे. आणि मी 6वीत असताना पहिल्यांदा पुरण कसं बनवतात ते शिकले होते किंवा मी बनवलेलं आणि ते खूप छान टेस्टी झालेलं. अति जास्त गोड झालेलं बट ठीक आहे, छान होतं. हळद घालून झालीये. हळद घातल्यानंतर हे जरा मला धनेपूड लागतं. येस, मला लागतं. आय डोंट नो अबाउट अदर्स. आणि साखर आपण यातच घातलेली, परत साखर नाही घालणार कारण का ही मी जसं तुला सांगितलं आंबट तिखट गोड असं एक हे असतं. लगेच यात पाणी घालायचं, पाणी ऍड करायचं. मीठ तर चवीनुसार घालायलाच हवं. आपण याला आता उकळू देऊया. ठीक आहे, तोपर्यंत मी हे सगळं कोथिंबीर कापते आणि हे सगळं क्लिअर करते. नागपूरला म्हणते याला असं करायचं बारीक. बॉईल होते, बॉईल होत असतानाच मी यात कोथिंबीर ह्याला गार्निशिंगसाठी ठेवायची. तुला कोथिंबीर थोडी आहे एवढी. वा, कढी तयार आहे ऑलमोस्ट. मी मेथीतली फळं सुद्धा बनवणार आहे. येस, म्हणजे आपली आता पहिली रेसिपी ऑलमोस्ट डन झाली आहे आणि सेकंड रेसिपीला आपल्याला स्टार्ट करू शकतो. सो सेकंड रेसिपीसाठी आम्ही रेडी आहोत. आमचं प्रिपेरेशन सगळं झालेलं आहे. काजलने सगळी तयारी करून ठेवली आहे. सो काजल, तयार करूया आपण सेकंड रेसिपी. हां, तर आता आपण सेकंड रेसिपी करतोय ती म्हणजे मेथी फळ. आणि त्यासाठी आता थोडक्यात साहित्य काय लागणार आहे. साहित्य बघूयात, भरपूर काही नसतं. मेथी आहे, त्यानंतर मेथी इधर तुम्ही कापून घ्या किंवा अशीच फक्त ते काय देठ काढून यूज केली तरीही चालते. पण आता इकडे आमच्या आईंना कापून आवडते म्हणून मी ती केली आहे. नाहीतर माझी आई फक्त देठ काढून तशीच यूज करायची. सो मेथी आहे आणि कणिक आहे, नॉर्मल जी आपली कणिक असते पोळ्यांची तीच आहे ही. ओके, यात जरा हलकं मीठ घालून मी ते. सो ही कणिक आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल. यात जरा मध्ये मध्ये तेल सोडायचं असतं कारण का हे शिजण्यासाठी. ओके, सो तेल, मीठ, हळद, राई, मिरची, लसूण मी कापून घेतलंय बारीक एकदम, कांदा आणि वाटाणे कच्चे वाटाणे हे. हां, म्हणजे जे मिळतात ना आपल्याला मार्केटमध्ये शेंगा मिळतात वाटाणे ते. मटार. हां, तर आधी आपण तेल घेणार आहोत. हे अख्खच्या अख्खं तेल मी घेणार आहे. कणिक असल्यामुळे ते वाफेवर शिजतं ना, तर हलकं तेल हवंच असतं त्याला शिजायला. आणि तेल गरम झालंय की नाही हे चेक करण्यासाठी मी जरा असं येस झालंय. ओके, सो आपण यात घालूया जरा राई.
अगदीच एवढी. आता तिला तडतडू द्यायची. लसूण खूप लागतो याला. ओके. तर लसूण टाकलाय आपण पूर्ण अख्खा छान असा, कारण टेस्ट यार लसूण टाकल्यावरच टेस्ट येणार ना. अच्छा. ओके. आणि त्यानंतर आपण लगेचच हिरव्या मिरची घालूया. इसे होणे देंगे. जरा हलकं असं ब्राउनिश व्हायला आलं की मग त्यात आपण वाटाणे आणि कांदा मिक्स करणार. हो. हे सगळं बनवताना ना तिची खूप आठवण येते. बरोबर आहे. मोस्टली अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आई करताना अर्ध्या शिकतो, कारण ते बघून बघून आपल्याला सवय होते. आणि तिच्या हातची टेस्ट आपल्या हातात येणार हे फार क्वचितच असतं. ती जरा आता माझी मोठी बहीण सांगते मला की हां तू मम्मीसारखं बनवते. सिर्फ तिखा, खूप तिखट खायची सवय आहे आम्हाला. आता बघा वाटाणे होत आले तेव्हा थोडे झाले, तर आपण आता यात कांदा घालूया. तरी हे ऑलमोस्ट 2 कांदे असतील मोठे, 2-3 मीडियम साईजचे कांदे. मोठे असले तर 2. आपण जरा हळद घालूया. आय नो इथे मुंबईत मेथीच्या भाजीत हळद घालत नाही. ओके. पण आपण घालूया, कारण का आपण नागपूरकर. आणि जरा मीठ घालते आत्ताच. बरेच जण कांदा हे करताना हा मीठ घालतात, तर लवकर हे होतं, शिजतो. ह्याची चव ना अशी मेथीचीच जी चव आहे ना, फक्त मेथीचीच चव लागणार, पण ते खायला छान लागतं. म्हणजे असं मस्त असतं. आता आपण यात मेथी ऍड करूया. थोडी थोडी घालूया, म्हणजे ती हे होतं ना, पाणी सुटतं त्याला. मग थोडी थोडी घातल्यावर यात येणार, मावणार. पकड. करायचं लहानपणी. तर माझ्या आईने ही आयडिया वापरली आणि ती मला हे द्यायची खायला. जागा बनवली. आता हे आपण असं ठेवून द्यायचं, ठेवून द्यायचं. सो आता या मेथी फळवर झाकण ठेवलेलं आहे शिजण्यासाठी. किती मिनिटं शिजवायचे साधारण काजल? साधारण 10 मिनिटं. ओके. 10 मिनिटं शिजल्यानंतर पहिला पदार्थ आणि आता हे सेकंड पदार्थ, हे दोन्ही आम्ही बाहेर डायनिंग टेबलवर घेऊन जाणार. आणि ज्याची वाट बघतोय की काजलच्या हातचं कसं झालं असेल ती मेजवानी आम्हाला खायची आहे. सो रेडी. आणि आय होप तुम्हाला ते आवडणार. आणि तिला आवडलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला कळणारच आहे. ती आणि आकाश तुम्हाला सांगतीलच. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, सासूबाईंना आवडायला हवं. पहिल्यांदा ते खाणार आहेत ते पहिला पदार्थ आणि त्या सुगरण, त्यामुळे त्यांना ते आवडलं तर म्हणजे मी पास आहे. सो आता ठीक आहे, आपले फळं रेडी झालेत की आपण मग घेऊया जेवायला. आणि मग तिथे थोड्याशा गप्पा मारूया. चालेल. ओके.
फायनली आता आम्ही लंच करायला रेडी आहोत आणि काजलने एवढे छान पदार्थ बनवलेत. काजल, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया की आपले पदार्थांची नावं काय आहेत आणि कशी मस्त बनले. येस, ऑफकोर्स. सो हे बघा, या पदार्थाला म्हणतात मेथीतली फळं. मेथी आणि कणिक असं सगळं त्यात आहे. सो ती फळं मी बनवली आहे. येस. त्यानंतर नागपूर स्पेशल, ॲक्च्युली हे पण नागपूर स्पेशल आहे, आणि नागपूर स्पेशल सांबार वडी येस स्लॅश पुडाची वडी असं तुम्ही नाव देऊ शकता. त्याच्याबरोबर कढी बनवली आहे. Yes. ती जरा आंबट गोड तिखट अशी कढी आहे. आता बघूया कसं झालंय सगळं. स्टार्ट करूया आता आपण खायला. पहिले मी ट्राय करते मेथी फळ. अरे वा, मी पण तेच ट्राय करते. अप्रतिम झालंय आणि मी खरं सांगते, मी पहिल्यांदा हा पदार्थ खाल्लाय आणि मला प्रचंड आवडलाय. जसं ती म्हणाली होती की ते प्रॉपर हे जे फळ आहे ते शिजलं पाहिजे आणि त्याच्यात मेथीचा फ्लेवर आला पाहिजे, तसं खरंच आलाय. आणि मेथीचे हे जे आहे आपले मेथीची भाजी ती पण खूप सुंदर लागते. थँक्यू सो मच. खरंच अप्रतिम झालं आहे. मला जे सारण खूप आवडलं होतं आणि कढी तर टेस्ट जशी तू म्हणते आंबट गोड आणि तिखट अप्रतिम झाले दोन्ही पदार्थ. खरंच नक्की. एक्झॅक्टली. मी तुला बोलणार होते की असं वाटत होतं की तिखट होईल की काय थोडंसं, पण एकदम मस्त झालंय की जो तू म्हणालीस तसं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतील असं आहे. फार स्पायसीही नाही आणि फार गोडही नाही, एकदम मस्त मीडियम स्पायसी असं छान झाला हा पदार्थ. मला खूप आवडला. ट्राय करायला काहीच हरकत नाही. तुम्ही पण हा पदार्थ ट्राय करा. काजल, जसं आपण म्हटलं होतं की प्रत्येकाला असे वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. तुझी ही स्पेशालिटी आज आम्ही ट्राय केली नागपूर स्टाईलची आणि हे दोन पदार्थ छान आम्हाला खायला घातलेत. खूप मजा आली आणि हिच्या घरी येऊन आज तिने आमच्यासाठी मेजवानी केली लोकमतसाठी. हे काहीच नाही आहे, नेक्स्ट टाइम ये, खूप काहीतरी छान बनवेल. पण खरंच छान झालंय आणि मीठाचं प्रमाणही उत्तम आहे. कशातही जास्त नाही आणि कशातही कमी नाही आहे. तो मला खूप आवडलाय. थँक्यू. बरं, आता आम्ही खातोय. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे पदार्थ तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून नक्की कळवा. येस. आता आम्ही रजा घेतोय कारण आम्हाला खूप भूक लागली आहे. येस, आम्हाला खायचंय. बाय. तर बाय, टेक केअर.